नमस्कार मित्रांनो, मी आपला ॲडव्होकेट मित्र कैलास महारुद्र नाईक, राहणार मोहोळ, जिल्हा सोलापूर. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की न्यायालयामध्ये जेव्हा केसेस चालतात, फौजदारी केसेस चालतात, त्यावेळी बऱ्याच वेळा साक्षीदार फितूर झाला हा शब्द आपल्या कानावर येतो. तर साक्षीदार फितूर होणं म्हणजे नेमकं काय असतं? तर जेव्हा एखादा गुन्हा घडतो, दखलपात्र गुन्हा घडतो, त्याची फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल केली जाते आणि तपासामध्ये पोलीस जेव्हा साक्षीदाराचे, फिर्यादीचे, पंचांचे जबाब नोंदवतात, ते जबाब असतात ज्यामध्ये फिर्यादीची जी असते ती फिर्याद असते, पंचांच्या ज्या आहेत त्या सह्या घेतल्या जातात पंचनाम्यावर, त्यांच्या समक्ष पंचनामा केला म्हणून. आणि जे साक्षीदार असतात ते साक्षीदाराचे खूप सारे प्रकार आहेत, जसे की नेत्र साक्षीदार असतात किंवा शेवटची एका घटनास्थळाकडे जाताना किंवा घटना घडण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीला जर का शेवटचं पाहिलेलं असेल, जी मयत व्यक्ती असेल, किंवा जे 302चे मॅटर असतात त्याच्यामध्ये ज्याला लास्ट सीन इव्हिडन्स असं म्हटलं जातं, तर त्याच्यामध्ये शेवटचं ज्याच्यासोबत जाताना पाहिलेलं असतं तर त्या व्यक्तीवर संशय घेतला जातो. तर ते सुद्धा साक्षीदार असतात की आम्ही या लोकांना एकत्रित शेवटचं जाताना पाहिलं होतं आणि त्यानंतर जो आहे तो खून झाला, मर्डर झाला, तर त्याला लास्ट सीन इव्हिडन्स म्हणतात. तर ते साक्षीदार असतात. आणि एवढंच नाही तर काही जे साक्षीदार असतात, आजूबाजूचे साक्षीदार असतात, त्यांचे जे आहेत ते पोलीस फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 161 प्रमाणे जबाब नोंदवतात. 164 प्रमाणे जे आहेत ते कबुलीबाबतचे जबाब असतात. त्यामध्ये फिर्यादीचे, विशेषतः महिलांच्या केसेसमध्ये 164चे जबाब नोंदवले जातात. काही महत्त्वाचे ज्या केसेस असतात सेशन ट्रायबल, त्याच्यामध्ये साक्षीदारांचे सुद्धा जे आहेत ते 164 फौजदारी प्रक्रिया संहिता 164 खाली कबुली जबाब नोंदवले जातात. परंतु तपासादरम्यान हे सर्व जबाब नोंदवून त्याचं चार्जशीट जेव्हा न्यायालयामध्ये येतं, तेव्हा चार्जशीट न्यायालयामध्ये आल्यानंतर ते सर्व सरकार पक्षाचे साक्षीदार असतात. आणि जेव्हा न्यायालयामध्ये त्यांची साक्ष होते तेव्हा त्यांनी पूर्वी जो जबाब दिलेला आहे त्या जबाबाच्या विसंगत ते साक्ष देतात किंवा आम्हाला यातलं काही माहीत नाही असं म्हणतात. त्याला साक्षीदार फितूर झाला असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात जे सांगायचं आहे ते म्हणजे पूर्वी जी पोलिसांच्या तपासादरम्यान जी साक्ष दिलेली आहे ती साक्षीच्या विसंगत जी साक्ष आहे न्यायालयामध्ये देणे, याला साक्षीदार फितूर होणं असं म्हटलं जातं. आता साक्षीदार फितूर झाल्यानंतर त्यांच्यावर काही कारवाई होते का, हा सुद्धा बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे. किंवा सार्वजनिक चर्चा करीत असताना की साक्षीदार फितूर होतात आणि त्यामुळं आरोपी निर्दोष सुटले असं आपल्याला चर्चा ऐकायला मिळते. तर साक्षीदार फितूर कोणत्या प्रकारच्या जबाबामध्ये झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते आणि कोणत्या प्रकारच्या जबाबामध्ये ते फितूर झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही, याबद्दल जसं की 161चं स्टेटमेंट असतं फौजदारी प्रक्रिया संहिता, तर ते जे स्टेटमेंट असतं, तो जो जबाब असतो, तो पोलीस तपासादरम्यान त्या साक्षीदाराकडे चौकशी करतात आणि ती केलेली चौकशीचं टिपण जे आहे ते पोलीस करून घेतात. ज्यांनी तो जबाब घेतला तो पोलीस अधिकारी जे असतात तर ते पोलीस अधिकारी त्यांची स्वतःची स्वाक्षरी फक्त त्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 161च्या टिपणावर करतात. त्या टिपणावर ज्याची साक्ष किंवा ज्याचा जबाब घेतलेला आहे त्याची सही ही कलम 161 खालच्या तपासादरम्यानच्या टिपणावर घेतली जात नाही. एवढंच नाही तर ते जे टिपण असतं ते टिपण न्यायालयामध्ये पुरावा म्हणून सुद्धा वापरलं जात नाही, म्हणजे त्याला निशाणी नंबर पडत नाही. ते टिपण जे आहे ते सिद्ध करावं लागत नाही. ते टिपण हे न्यायालयामध्ये कॉन्ट्रडिक्शन्स आणि ओमिशन्स या 2 गोष्टीसाठी वापरलं जातं. कबुली जबाब असेल किंवा फिर्यादी असेल एखादा आणि त्यावर सही असेल आणि तो फितूर झाला तर मात्र खोटी साक्ष दिली म्हणून कारवाई जी आहे ती करता येते. तर 161चा जबाब ज्याच्यावर साक्ष देणाराची किंवा जबाब देणाराची सही नसते आणि फिर्याद ज्यावर सही असते, पंचनामा ज्यावर सही असते, 164 फौजदारी प्रक्रिया संहितेचे जे कलम आहे त्याच्याखाली जे कबुली जबाब घेतले जातात त्याच्यावर सुद्धा सही असते. 164चं जे स्टेटमेंट असतं ते माननीय न्यायालयासमोर घेतलं जातं आणि ते स्टेटमेंट देण्यापूर्वी माननीय न्यायालय हे तो जबाब देणाऱ्याला ती परिस्थिती समजावून सांगतात की आपण जे स्टेटमेंट देताय ते देण्यासाठी आपल्यावर कोणाचा दबाव आहे का, आपल्यावर पोलिसांनी दबाव टाकला आहे का, आपल्यावर या केसमधील कोणी साक्षीदारांनी किंवा फिर्यादींनी दबाव टाकला आहे का, आणि हे स्टेटमेंट देणं तुमच्यावर बंधनकारक नाही. तुम्ही जर हे स्टेटमेंट दिलं जे तुम्ही सांगणार आहात
आणि तुम्ही जर पुन्हा या स्टेटमेंटच्या विसंगत जर साक्ष दिली तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. अशा सर्व ज्या गोष्टी आहेत ते माननीय न्यायालय हे त्या साक्षीदाराला अगोदर सांगतात आणि ते स्टेटमेंट जे असतं ते इन कॅमेरा घेतलं जातं, म्हणजे इतर कोणी ऐकू नये या अनुषंगानं घेतलं जातं आणि त्यावर स्वतः माननीय न्यायाधीश जे आहेत ते स्टेटमेंट घेतलं म्हणून सही करतात, ज्याचा उपयोग जो आहे तो केस चालू झाल्यानंतर पुरावा म्हणून जो आहे तो वापरला जातो. तर हे जबाबाचे प्रकार होते. आणि 161चं जर स्टेटमेंट असेल म्हणजे फक्त तपास टिपण असेल तर त्यावर मात्र त्या ज्यांचा जबाब आहे त्यांची कुठंही सही नसते. तर हे आपण पाहिलं की साक्षीदार फितूर होणं म्हणजे नेमकं काय असतं. तर जसं की मी आत्ता सांगितलं की अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये की तपासादरम्यान आपण जो जबाब दिलेला आहे, तपासादरम्यान जी पोलिसांनी आपल्याकडे चौकशी केलेली आहे तर त्याच्या विसंगत, त्याच्या विरुद्ध जसं की मला काही माहीत नाही किंवा वेगळी घटना सांगणं न्यायालयामध्ये येऊन, याला साक्षीदार फितूर होणं असं म्हणतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण जर आमचा कोर्ट कचेरी हा यूट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलेला नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला जरूर दाबा, म्हणजे जेणेकरून जेव्हा आम्ही या नवनवीन व्हिडिओ जे आहेत वेगवेगळ्या विषयावरचे पोस्ट करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला प्राप्त होईल. आणि हो, फेसबुकचं सुद्धा कोर्ट कचेरी ऑफिशियल हे पेज आहे. ॲडव्होकेट कैलास नाईक ही फेसबुक प्रोफाईल आहे आणि RJ कैलास नाईक ही सुद्धा एक फेसबुकची प्रोफाईल आहे. इंस्टाग्रामचं आपल्या कोर्ट कचेरी ऑफिशियल नावाचं पेजसुद्धा आहे, आपण त्यालासुद्धा जरूर फॉलो करा. खूप खूप धन्यवाद.